मॅम मी केलं पण होतं मॅम, आजच कालच टाकणार आहे. केलं मॅम, मी काल केलंय. केलं फक्त लक्षात नव्हतं टाकायचं. एंट्रीज करा कोणी कोणी केलेलं आहे, किती जणांनी. तीन, चार, पाच जण आहेत ज्यांनी होमवर्क केलेला. 31 जणांनी काल अटेंड केला होता क्लास आणि होमवर्क करणारे फक्त 6 जण. मॅम मी अटेंड नाही केला होता. टीचर मी होमवर्क करते पण पाठवायची आठवण राहत नाही. असं नाही, मग आम्हाला कसं कळेल ना की तुम्ही केलाय अभ्यास, बरोबर की नाही? यस मॅम. मॅम मी क्लास संपल्यावर पाठवून देईन. मॅम क्लास संपल्यावर पाठवू शकतो का? ठीक आहे, पाठव. हॅलो मॅम. सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे की होमवर्क तुम्हाला ग्रुपवर टाकायचं आहे. हॅलो मॅम. हा, मॅम आपण जे टॉपिक घेतले होते ना काल, तर ते आपले रिटर्न झाले. हा का? हो. होमवर्क पण सांगितलं होता तुम्ही. मी म्हणाले ना आपलं झालंय, पण मग ठीक आहे, काही हरकत नाही. हो मॅम, मी त्याचा जेव्हा पहिलीन वेळेस शिकवलेला तेव्हा मी होमवर्क टाकला होता. मॅम मी पण टाकला होता. बरं, ठीक आहे. आता आपण पुढे हीच एक्सरसाइज, पुढचं क्वेश्चन घ्यायचे. हो. पहिली एक्सरसाइज. येस मॅम. यस मॅम. शक्यतो प्रयत्न करा की बऱ्याच जणांचा होमवर्क आला पाहिजे, म्हणजे आम्हाला पण शिकवायला बरं वाटतं ना, तुम्ही अभ्यास केला तर. नाहीतर आम्ही फक्त शिकवणार आणि तुम्ही अभ्यासही करणार, मग त्याला काय मजा नाही येते शिकवायला, बरोबर? हो मॅम, मी होमवर्क केला. आता आपण पहिल्या 3 क्वेश्चन आपले झालेले आहेत. 4th क्वेश्चन आहे, ते काय आहे आपण बघूया. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय? ऑन अ नंबर लाईन. एक नंबर लाईन आहे, एक संख्या रेषा आहे. पॉइंट्स A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. म्हणजे तुम्हाला 2 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगितले की ABC आहेत ना, ते नंबर लाईनवर आहेत. आता नंबर लाईनवर आहेत याचा अर्थ ते एकाच लाईनवर आहेत, म्हणजे ते कोलिनियर आहेत. थोडक्यात तुम्हाला सांगितलंय की ABC आर ऑन नंबर लाईन. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ABC आर सच दॅट, अशा प्रकारे ABC आहेत ना की डिस्टन्स AC 10 आहे, डिस्टन्स CB 8 आहे. तर आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. तर ते कोलिनियर आहेत हे आपल्याला कळलं की ते एकाच लाईनवर आहेत, एका रेषेवर आहेत, कारण तुम्हाला पहिलीच लाईन दिलेली. तुम्हाला असं नाही दिले त्यांनी की ABC आर कोलिनियर, असं नाही शब्द वापरलाय, पण त्यांनी सांगितलंय की हे तिन्ही पॉइंट्स जे आहेत ते नंबर लाईनवर आहेत. तर नंबर लाईन म्हणजे ती सिंगल एकच लाईन असणार की नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांनी सांगितलं की ते पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्स, बरोबर आहे? ऑन अ नंबर लाईन बोलल्यावर ABC जर नंबर लाईनवर आहेत याचा अर्थ ते कोलिनियर आहेत, ते एकाच लाईनवर आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोलिनियर दिलेले आहेत आणि कोलिनियर बरोबर तुम्हाला 2 डिस्टन्सेस त्यांनी दिलेले आहेत आणि एक डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला माहित आहे की 3 पॉइंट जर कोलिनियर आहेत तर तिथे आपल्याला 3 डिस्टन्सेस मिळतात. 3 पॉइंट जर कोलिनियर असतील, डिस्टन्स AB मिळतं, डिस्टन्स BC मिळतं, डिस्टन्स AC मिळतं, बरोबर ना? कोणते 3 पॉइंट जर आहेत तर तिथे 3 समजा ABC कोलिनियर पॉइंट्स आहेत.
इफ एबीसी आर कोलिनियर म्हणजे एकरेषीय जर आहेत तर आपल्याला तिथे 3 डिस्टन्सेस मिळतील. डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC. हे 3 डिस्टन्सेस मिळतात. आणि या 3 डिस्टन्सेस मधला जो संबंध आहे ना तो आपण बिटवीननेस जर आपल्याला दिला असेल तर लिहू शकतो. पण इथे आपल्याला बिटवीननेस माहीतच नाहीये. बिटवीननेस आपल्याला दिलाच नाही की A डॅश B डॅश C आहे की A डॅश C डॅश B आहे की मध्ये C डॅश A डॅश B आहे. म्हणजे मध्ये B आहे, मध्ये C आहे की मध्ये A आहे, काहीच माहित नाही आपल्याला. म्हणजे या 3 बघा, जर आपल्याला 3 पॉइंट्स कोलिनियर असतील तर 3 पॉसिबिलिटीज, जर आपल्याला बिटवीननेस दिला नाहीये त्यांनी पण ते कोलिनियर आहेत, म्हणजे समजा 3 पॉइंट्स एकाच लाईनवर आहेत तर एका लाईनवर आहेत पण नक्की कोण कुठे आहे हे माहित नाही ना. बी मध्ये आहे की ए मध्ये आहे की सी मध्ये आहे. तिथे तुमच्या 3 पॉसिबिलिटीज बनतात. जर आपल्याला बिटवीननेस दिलाय ना तर एकच फॉर्म्युला बनतो. समजा तुम्हाला A डॅश C डॅश B असं बिटवीननेस दिलं असतं तर तुम्ही फॉर्म्युला काय बनवला असता? डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इज इक्वल टू डिस्टन्स AB असा फॉर्म्युला बनला असता. AC डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इज इक्वल टू डिस्टन्स AB. पण हा फॉर्म्युला कधी बनला असता? ज्यावेळी आपल्याला बिटवीननेस दिलं असेल. पण आता आपल्याला कोलिनियर आहेत पॉइंट्स, एका लाईनवर आहेत पण बिटवीननेसच माहित नाही मला. जेव्हा आपल्याला बिटवीननेस माहित नसतं तेव्हा 3 पॉसिबिलिटीज असू शकतात बिटवीननेस. आता 3 पॉसिबिलिटीज तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? प्रश्न तोच विचारलाय त्यांनी की फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. डिस्टन्स AB काढा आणि डिस्टन्स AB काढताना जेवढ्या पण पॉसिबिलिटीज कन्सिडर होतात तेवढ्या सगळ्या पॉसिबिलिटीज घ्या तुम्ही. शक्यता ज्या आहेत डिस्टन्स AB साठीच्या त्या सगळ्या तुम्हाला विचारात घ्यायच्या आहेत. प्रश्न कळला? बिटवीननेस न दिल्यामुळे इथे स्क्रीन दिसते तुम्हाला? येस मॅम. यस Yes, मॅम ma'am. दिसते. बिटवीननेस आपल्याला माहित नसल्यामुळे तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत बिटवीननेस है ना. तर पहिला आपण प्रत्येक पॉसिबिलिटी घेऊन बघायची. 3 पॉसिबिलिटीज कोणत्या घ्यायच्या? एकदा A मध्ये घ्या, मध्ये एकदा B मध्ये घ्या आणि एकदा C मध्ये घ्या. म्हणजे मधला जो पॉइंट आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज बनतात. पहिली मी समजा A मध्ये घेते तर A जर मध्ये असेल तर B आणि C कसे असणार? B आणि C इकडे तिकडे असणार. म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता? आजूबाजूला. if B dash A dash C किंवा मग कसंही तुम्ही घेऊ शकता. C डॅश A डॅश B पण घेऊ शकता. E आणि हे सेम आहे, कळलं का? B डॅश A डॅश C घ्या किंवा C Yes, डॅश ma'am. A डॅश B घ्या, एकच आहे. कारण A मध्ये घेतलाय मग इकडे तुमचे एंड पॉइंट CB असणार. मग ते CB कुठे लिहू शकता? इकडे किंवा इकडे. मग तुम्ही यापैकी काही लिहू शकता, फक्त A मध्ये आला पाहिजे. मग इथे तुमचं बिटवीननेस जर तुम्ही असं घेतलं तर फॉर्म्युला काय बनेल? डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स BC. बरोबर? असा फॉर्म्युला बनेल ना. आपल्याला काय करायचंय? प्रत्येक पॉसिबिलिटी घेऊन आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचं. प्रत्येक 3 पॉसिबिलिटीज घ्यायच्या आणि डिस्टन्स AB फाइंड आउट करायचं. काय काम आहे आजचं?
सॉरी थोडं डिस्टन्स एबी. आता आपल्याला डिस्टन्स एबी म्हणजे इथे डिस्टन्स बी आहे. एबी आणि डिस्टन्स एबी आणि डिस्टन्स बी एकच आहे. मग हे मला शोधायचंय. मग बघूया आपण याच्या व्हॅल्यूज. आपण आता काय काय दिलेलं आहे आपल्याला. डिस्टन्स एसी दिलेला आहे. डिस्टन्स एसी किती दिलाय आपल्याला बघूया. डिस्टन्स एसी 10 दिलेला आहे आणि डिस्टन्स सीबी 8 दिलेला आहे. डिस्टन्स सीबी आणि डिस्टन्स बीसी एकच. मग इथे मला डिस्टन्स बीए म्हणजे एबी शोधायचं आहे. प्लस डिस्टन्स एसी 10 दिलेला आहे आणि डिस्टन्स बीसी 8 दिलेला आहे. आता जर मला डिस्टन्स इथे बीए शोधायचा आहे तर हा जो 10 आहे तो मी लेफ्ट कडून राईट कडे नेणार. तर तो इकडे +10 आहे. राईट कडे गेल्यावर तो -10 होतो. बरोबर आहे. Yes, ma'am. Therefore, Teacher. distance Yes, ma'am. BA is equal to 8 minus 10 किती येणार. 8 minus 10 2 8 minus 10 is equal to 2. -2 ma'am. Teacher, -2. 8 minus 10 is equal to 2. तू असा आन्सर द्यायचा नाही. तू असा आन्सर द्यायचा नाही. -2 is equal to 2. -2. -2 ma'am. आता Yes, teacher, -2. बरोबर बरोबर. मोठ्या नंबरची साईन देतो आपण. बरोबर आहे. 10 ची साईन आहे मायनस. आता इथे डिस्टन्स बीए इज इक्वल टू -2 मिळालेलं आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं मुलांनो, डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह नसतं. म्हणजे डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि इथे मला डिस्टन्स बीए निगेटिव्ह मिळालंय. का निगेटिव्ह मिळालं. कारण मी जी बिटवीननेस घेतली ना ही पॉसिबल नाहीये. याचा अर्थ हे पॉसिबल नाही होणार. बी डॅश ए डॅश सी ही बिटवीननेस पॉसिबल नाही होणार. कारण तुम्हाला जे डिस्टन्स एबी मिळालंय ते कसं मिळालेलं आहे. डिस्टन्स एबी कसं मिळालंय. निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह. हे बघा कोणतंही अंतर असेल डिस्टन्स असेल तर डिस्टन्स कधीतरी निगेटिव्ह असू शकतं का. अंतर दोन पॉइंट्स मधलं अंतर कधी निगेटिव्ह असेल का. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह. आपण 9वी मध्ये शिकलो डिस्टन्स पॉझिटिव्ह असतो. डिस्प्लेसमेंट मे बी डिस्प्लेसमेंट पण कधी निगेटिव्ह नसते. पण कधीतरी डिस्प्लेसमेंट जर वेक्टर क्वांटिटी आहे तर ती निगेटिव्ह. सायन्स मध्ये आपण शिकलो बघा. तुम्हाला आहे की नाही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. Yes, ma'am. तर डिस्प्लेसमेंटची पॉसिबिलिटी आहेत. पण आपण आता डिस्टन्स मॅथमॅटिक्स मध्ये आपण डिस्टन्स जर फाइंड आउट करतो तर डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर डिस्टन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे मला निगेटिव्ह मिळालंय. याचा अर्थ हे रॉंग आहे. हे तुमचं जे आहे ते कॉन्ट्राडिक्ट करतं डिस्टन्सच्या डेफिनेशन. मग तुम्हाला जे हे बिटवीननेस आपण घेतलंय ना बी डॅश ए डॅश सी हे पॉसिबल नाहीये. इज नॉट पॉसिबल. ही पॉसिबिलिटी होऊ शकत नाही बी डॅश ए डॅश सी ची. आता पहिली पॉसिबिलिटी नाही होऊ शकत. मग दुसरी पॉसिबिलिटी घेऊन बघा. दुसरी पॉसिबिलिटी काय घ्यायची सांगितलेलं. 3 पॉसिबिलिटीज होतात ना इथे. आधी आपण पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये ए मध्ये घेतला. आता आपण काय करूया दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये सेकंड पॉसिबिलिटी मध्ये काय करायचं आपण बी मध्ये घेऊन बघूया. बी मध्ये घेऊन बघायचं आणि तिसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये सी मध्ये घ्यायचं. बी मध्ये घेतला तर कसं येणार बिटवीननेस कसं लिहू शकता. बी जर मध्ये घेतला आपण तर
बी मध्ये AB plus BC is equal to AC. बिटवीननेस फॉर्म्युला त्याच्यावरून बनवणार आपण, पण आधी हा बिटवीननेस लिहिता आला पाहिजे. A डॅश B डॅश C लिहा किंवा C डॅश B डॅश A लिहा, काही घेऊ शकतो. आपण A डॅश B डॅश C घेऊ, त्याच्यावरून आपण फॉर्म्युला बनवू. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. बरोबर. आता हे डिस्टन्स AB मला फाइंड आउट करायचंय. सगळ्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स ABच फाइंड आउट करायचं. प्लस डिस्टन्स BC तुमचं 8 आहे आणि डिस्टन्स AC 10 आहे. आता हा 8 तिकडे जाणार, तो तिकडे जाऊन मायनस 10 मायनस 8. मग डिस्टन्स AB जे आहे ते 2 येणार. हे बिटवीननेस होऊ शकतं, हे पॉसिबल आहे. A डॅश B डॅश C. जेव्हा पण A डॅश B डॅश C बिटवीननेस जर असेल तर तिथे तुमचा डिस्टन्स AB 2 येणार. A डॅश B डॅश C जर बिटवीननेस आला तर डिस्टन्स AB 2 आला. आता तिसरी जी पॉसिबिलिटी आहे ती कोणती घ्यायची? थर्ड पॉसिबिलिटी C मध्ये घ्यायचं. C मध्ये घेतल्यावर बिटवीननेस काय घ्यायचं? A डॅश C डॅश B. A डॅश C डॅश B. त्याच्यावर फॉर्म्युला किंवा B डॅश C डॅश B. डिस्टन्स AC प्लस त्याच्यावर दुसरा B डॅश C डॅश A लिहू शकतो. हा जर A डॅश C डॅश B लिहिलं तर डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इज इक्वल टू डिस्टन्स AB. हे आपण डिस्टन्स AC आपल्याकडे 10 आहे प्लस डिस्टन्स CB 8 आहे आणि डिस्टन्स AB आपल्याला फाइंड आउट करायचं. हे 10 प्लस 8 येणार 18. हे पण पॉसिबल आहे. आणि ही पॉसिबिलिटी जर असेल A डॅश C डॅश B जर पॉसिबिलिटी आहे तर डिस्टन्स AB आपल्याला 18 मिळेल. दोन पॉसिबिलिटीज असू शकतात, B मध्ये असू शकतो किंवा C मध्ये असू शकतो. A मध्ये असण्याची पॉसिबिलिटी नाहीये, कारण A जर मध्ये आला तर निगेटिव्ह डिस्टन्स येतो, विच इज नॉट पॉसिबल. दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. एक तर B मध्ये असल्यावर डिस्टन्स AB आपलं 2 मिळालं आणि C मध्ये असल्यावर आपलं डिस्टन्स AB 18 मिळालं. गणित कळलं? सोल्युशन कळलं? येस मॅम. कळलं मॅम? येस मॅम. यस टीचर. यस मॅम कळालं. आता 5वं गणित पण सेम तसंच आहे, हे तुम्ही सोडवायचं. कारण 5व्यामध्ये पण पॉइंट्स XYZ आर कोलिनियर. XYZ फक्त कोलिनियर दिलेले आहेत, पण त्यांचं बिटवीननेस नाही दिले. त्यामुळे डिस्टन्स XY दिले, YZ दिले आणि डिस्टन्स XZ तुम्हाला फाइंड आउट करायचे. पुन्हा 3 पॉसिबिलिटीज तुम्हाला घ्याव्या लागतात. पहिल्यांदा X मध्ये घ्यायचा, त्यानंतर कारण आपल्याला जोपर्यंत आपल्याला बिटवीननेस दिला असेल ना तर ते एकच फॉर्म्युला आपण बनवणार आणि त्याच्यावरूनच व्हॅल्यू काढणार. बरोबर आहे. पण जर आपल्याला बिटवीननेस नाही दिलाय तर तिथे 3 पॉसिबिलिटीज येतात. मग त्या 3 पॉसिबिलिटीज घेऊन मग डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला. नाही कळलं का? येस मॅम. मॅम येस मॅम कळलं. समजलं मॅम. समजलं मॅम. 6th मध्ये तुम्हाला सोपं आहे. 6th मध्ये तुम्हाला बिटवीननेस दिलेला आहे बघा प्रत्येक गणितावर, त्यामुळे सोपं होऊन जातं. बिटवीननेस दिलाय तर एकच फॉर्म्युला बनतो आणि त्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या आणि एक व्हॅल्यू जी विचारली ती फाइंड आउट करायला सांगितली ती आपण शोधू शकतो. आता A डॅश B डॅश C असेल तर इथे आता लेंथ असा शब्द वापरला. लेंथ म्हणजे डिस्टन्स आणि लेंथ एकच असते. लेंथ AC म्हटलं तर लेंथ AC म्हणजे डिस्टन्स AC आहे. टीचर कळलं का? टीचर आम्ही कोणते सोडवायचे? डिस्टन्स असं वापरायच्या ऐवजी टीचर आम्ही कोणते सोडवायचे घरी? 6व्यातलं एक गणित मी सोडून दाखवते, बाकीचे तुम्ही सोडवायचे. कोणतं सोडवू 6व्यामध्ये?
एक सम तिसरं टीचर. तिसरं 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 सोडवा टीचर, तिसरं. टीचर 6व्यातलं तिसरं सोडून दाखवा ना. तिसरं सोडून दाखवा टीचर. हो मॅम. एक्स डॅश वाय डॅश झेड आहे दिले तुम्हाला आणि लेंथ कोणती कोणती दिली आहे बघूया आपण. लेंथ एक्स झेड एक्स दिले झेड 3√7. 3 वर्गमूळ एक्स वाय दिले √7 आणि लेंथ वाय झेड फाइंड. वाय काढायची. आता बिटवीननेस बघा, तुम्हाला हे बिटवीननेस दिलं ना की मग तुमचं सोपं होऊन जातं. बिटवीननेस दिलं ना तर याच्यावरून तुम्हाला दोन गोष्टी कळतात. एक तर ते कोलिनियर आहे, बिटवीननेस दिली की समजायचं की ते कोलिनियर आहे, वेगळं असं काही सांगायची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे कोणता पॉइंट बिटवीन आहे, मध्ये आहे ते कळतं. कळलं ना? एक्स डॅश वाय डॅश झेड असं दिलंय, याचा अर्थ एक्स वाय झेड हे कोलिनियर आहेत आणि वाय जो आहे तो मध्ये आहे, असा त्याचा अर्थ आहे. मग याच्यावरून फॉर्म्युला आपण बनवू शकतो. फक्त आता डिस्टन्स वापरायच्या ऐवजी लेंथ वापरा, बाकी काय नाही. लेंथ एक्स वाय प्लस लेंथ, आणि लेंथ लिहिताना मध्ये कॉमा नाही द्यायचा, पण डिस्टन्स लिहिताना कॉमा द्यायचा असतो. सो डिस्टन्स एक्स वाय लिहिलं तर मध्ये एक्स आणि वायच्या मध्ये कॉमा असतो, पण लेंथ एक्स वाय लिहिताना आपण नुसतं एक्स वाय मध्ये कॉमा नाही टाकायचा आणि बाहेर कॅपिटल एल स्मॉल एल लिहायचं. कळलं? फक्त मध्ये कॉमा नाही टाकायचा, डिस्टन्स मध्ये आपण कॉमा टाकतो, तिथे मीच कॉमा टाकतो. वाय झेड फाइंड आउट. काय फॉर्म्युला बनेल? डिस्टन्स एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड लेंथ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ एक्स झेड. लेंथ एक्स वाय तुम्हाला √7 दिले प्लस लेंथ वाय झेड फाइंड आउट करायची आहे आणि लेंथ एक्स झेड 3√7. आता लेंथ वाय झेड इथेच ठेवायचं आणि हा √7 लेफ्ट कडून राईटला गेला तो मायनस होणार. 3√7 मायनस √7. 3√7 मायनस √7 किती येणार? आता हे 3√7 आहे आणि हा मायनस 1√7. बघा 3√7 आणि मायनस √7 म्हणजे 1√7. 3√7 मायनस 1√7. टीचर तुम्ही तिथं 3 3√7 मायनस 1. टीचर -1 आहे का तिथे? 1 असतो. नुसतं √7 आहे ना, याचा अर्थ त्याच्या बाहेर जो आपण गुणक घेतो. पण टीचर 1 लिहिलं न लिहिलं तरी पण चालतो ना? नाही लिहिलं तरी चालतं, पण तुम्हाला कळायला पाहिजे ना मायनस कसं होणार. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की काय मायनस. 3√7 मधून 1√7 मायनस केला ना की आपल्याला काय मिळतं? 2√7. ही तुमची वाय झेड ची व्हॅल्यू. कळलं? येस टीचर. त्यानंतर पुढचा 7वा 7th सोडवतो हा. टीचर आम्ही सोडवतो हा. मॅम आम्ही 6व्यातलं पहिलं गणित सोडवा का? पहिला दुसरा पूर्ण 6वा प्रश्न सोडवायचा, सगळं सोडवायचं. हो टीचर. पूर्ण एक्सरसाइज. Which figure is formed by 3 non-collinear points? 3 non-collinear points ने काय बनतो? 3 non-collinear points. Triangle. 3 non-collinear पॉइंट जर घेतले आणि त्याला जोडलं तर काय बनेल? एक ट्रायंगल बनेल. कोणते 3 non-collinear points? मॅम त्रिकोण. त्रिकोण बनेल. नैकरेषीय 3 नैकरेषीय बिंदूंनी कोणती आकृती बनते?
तीन नैकरेषीय बिंदूंनी त्रिकोण बनतो. त्रिकोण. त्रिकोण बनतो. आता इथे तुम्हाला लाईन सेगमेंट आपण हे आधी शिकलोय. लाईन सेगमेंट, रे. यस मॅम. शिकलो ना आपण. रे बी. यस मॅम, शिकलो आहे. लाईन ए. रे म्हणजे किरण. रेषाखंड. हा, रे म्हणजे किरण, लाईन म्हणजे रेषा, सेगमेंट म्हणजे रेषाखंड, है ना? यस मॅम. त्याच्यानंतर कॉन्ग्रुएंट ऑफ सेगमेंट आहे. कॉन्ग्रुएंट ऑफ सेगमेंट. टीचर हा 1.1 आहे ना, आता मी सर्व सोडवलाय. सोडवला? हो टीचर. टाकलं आणि फोटो? ग्रुपवर. हो आणि टीचर. शाळेच्या वहीतला नाही टाकायचा फोटो. हो टीचर. नो मॅम, आम्ही परत सोडवतो. मॅडम नो मॅम, मी परत सोडवते. टीचर आमच्या शाळेचं तपासलं गेलेलं आहे. बरं. आता आपण काय शिकणार आहोत? कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. एकरूप रेषाखंड. आता दोन रेषाखंड सेगमेंट. दोन सेगमेंट कधी एकरूप असणार? दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट कधी असू शकतात? दोन्ही लाईन इक्वल असणार. एका खाली एक येतील. मॅम, दोन्ही रेषा समान असल्यावर जेव्हा रेषाखंडाची लांबी टीचर जेव्हा रेषाखंडाची पूर्ण असे म्हणतात. टीचर, दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी जर समान असेल ना, तर त्याला एकरूप रेषाखंड म्हणतात. दोन रेषाखंडाने एकरूप कधी म्हणायचं? जेव्हा त्यांची लांबी समान असेल. समान असते. म्हणजे इफ लेंथ AB म्हणजे AB ची लांबी आणि PQ ची लांबी म्हणजे आपण पट्टीने जेव्हा मोजणार ती लांबी असते. जेव्हा AB ची लांबी मोजली आणि PQ ची लांबी मोजली, ती दोन्ही लांबी जेव्हा समान असतील, दोन रेषाखंडांची लांबी लेंथ जेव्हा इक्वल असते, तेव्हा त्यांना आपण काय लिहू शकतो? कॉन्ग्रुएंट सेगमेंट. तेव्हा लिहिताना इफ लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ, देन जर त्यांची लांबी समान असेल तर ते एकरूप असतात. देन सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट. हे कॉन्ग्रुएन्सीचं साइन. बघा, लेंथ लिहिताना इक्वल लिहायच्या. लेंथ कधी कॉन्ग्रुएंट नसतात, लेंथ समान असतात, म्हणून इक्वॅलिटीचं साइन. आणि कॉन्ग्रुएन्सी लिहायची तर ती सेगमेंटची लिहितो. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. का दोन्ही कॉन्ग्रुएंट झाला सेगमेंट? कारण त्यांची लेंथ इक्वल आहे, लेंथ सेम आहे म्हणून. कळलं? ज्या रेषाखंडांची लांबी समान त्यांना एकरूप रेषाखंड म्हणतात. लेंथ इक्वल असेल ना सेगमेंटची, त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतो. त्यानंतर आपल्याला कॉन्ग्रुएन्सीच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. या तिन्ही प्रॉपर्टीज सगळ्यांच्या कॉन्ग्रुएन्सीसाठी, रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. एवढं लक्षात ठेवा मुलांनो, हे जे गुणधर्म आपण शिकणार आहोत ना, हे सगळ्यांच्या कॉन्ग्रुएन्सीसाठी लागू होतात, सगळ्यांच्या एकरूपतेसाठी लागू होतात. आता इथे आपण सध्या रेषाखंडांची एकरूपता बघतोय, पण जशी रेषाखंडांची एकरूपता असते तशी कोनांची एकरूपता पण असते. कोन पण एकरूप असतात. कोन कधी एकरूप असतात? दोन कोन कधी एकरूप? दोन कोन एकरूप कधी? समजा हा कोन ABC आहे, हा कोन PQR आहे. हे एकरूप कधी?
90 डिग्रीचे जेव्हा जेव्हा त्यांची त्यांचं काय सेम असणार, माप जेव्हा त्यांची माप समान असणार. ते 90 अंश जेव्हा त्यांचं मेजर इक्वल असेल ना, मेजर काय 90 अंशाचे असं नाही की 90 अंशाचे असतील तेव्हाच ते इक्वल असतात. 50 अंशाचे दोन कोण आहेत ते पण इक्वल असेल. माप समान जेव्हा टीचर त्यांचे माप जर समान असतील तर ते माप समान असतील तेव्हा टीचर. जसं रेषाखंडांची लांबी समान असल्यावर ते एकरूप असतात की नाही रेषाखंड, तसेच कोनांची माप समान असल्यावर कोन एकरूप असतात. हे जे एकरूपतेचे गुणधर्म आपण आता शिकणार आहोत ना, ते फक्त रेषाखंडांच्या एकरूपतेचे नाहीयेत, तर ते सगळ्यांच्या एकरूपतेसाठी लागू होतात. कोनांची एकरूपता असू दे, त्रिकोणांची एकरूपता असू दे, सगळ्यासाठी हे तिन्ही नियम लागू होतात. तीन गुणधर्म कोणते आहेत एकरूपतेचे? पहिलं जे आहे ते रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? सममितता. दुसरा संक्रमण, परावर्तन आणि हा सममितता माझ्या मते, आणि हा संक्रामक. यस मॅम. समितता. परावर्तनता म्हणजे काय? परावर्तनता गुणधर्म काय असतो? ऐका, रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता म्हणजे काय? तर प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणजे कोणताही रेषाखंड हा काय असणार? कोणाशी दुसऱ्याशी जरी एकरूप नसला तरी तो कोणाशी एकरूप असतो? त्या स्वतःशी. म्हणजे हो. समजा एखादा रेषाखंड आहे हा XY, तर हा XY जर कोणाशी एकरूप नसेल ना, तर तो स्वतःशी तरी असणारच एकरूप. कोणताही रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. म्हणून सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB, म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. त्याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतो, परावर्तनता. त्यानंतर सममितता म्हणजे सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? इफ म्हणजे जर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD, म्हणजे AB सेगमेंट जर CD सेगमेंट बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, तर उलट पण लिहू शकता तुम्ही. सेगमेंट AB जर सेगमेंट CD बरोबर कॉन्ग्रुएंट असेल, तर सेगमेंट CD सुद्धा सेगमेंट AB बरोबर कॉन्ग्रुएंट असतो. ऑब्वियस आहे, ते तर कॉमन सेन्स आहे ना. AB जर CD बरोबर, AB आणि CD का कॉन्ग्रुएंट झाल्या? कारण त्यांची लेंथ इक्वल आहे म्हणून कॉन्ग्रुएंट झाल्या. मग तुम्ही सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD लिहा किंवा सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB लिहा. दोन्हीचा अर्थ, कारण लेंथच सारखी असल्यामुळे AB कॉन्ग्रुएंट टू CD लिहिलं काय आणि CD कॉन्ग्रुएंट टू AB लिहिलं काय, एकच आहे ना? सारखंच. यस मॅम. गोष्टी सेमच आहे. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल ना, तर दुसरा पण पहिल्याशी एकरूप असतो, असा त्याचा अर्थ आहे. पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल ना, तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो. दुसरा पहिल्याशी एकरूप असतो. तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे ट्रान्झिटिव्हिटी. संक्रामकता. संक्रामकता मध्ये कसं असतं? समजा आता हे 3 रेषाखंड आहेत. एक AB आहे, बघा हा AB आहे, CD आहे आणि XY आहे, है ना? आता समजा ABCD ला एकरूप आहे. बघा, सेगमेंट AB, if segment AB is congruent to segment CD and segment CD is congruent to segment XY, म्हणजे AB CD ला कॉन्ग्रुएंट आहे आणि CD XY ला कॉन्ग्रुएंट आहे. तिसऱ्याला, म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप आहे आणि दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे. आता दुसरा जर तिसऱ्याशी एकरूप आहे
तर दुसऱ्या आणि तिसऱ्याची लेंथ सेम असणार की नाही? म्हणजे एबी पहिला तर काय आहे, एबी आणि सीडी, एबी आणि सीडी कॉन्ग्रुएंट आहे. एबी आणि सीडी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे दोघांची लेंथ सेम आहे. समजा दोघांची लेंथ 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आहे. आणि हा सीडी एक्स वाय बरोबर, म्हणजे सीडी दुसरा जो आहे ना तो तिसऱ्या रेषाखंडाबरोबर, तिसऱ्या सेगमेंट बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स वाय ची पण लेंथ किती असायला पाहिजे? जर सीडी आणि एक्स वाय जर कॉन्ग्रुएंट आहे, सीडी बरोबर हा एक्स वाय जर कॉन्ग्रुएंट आहे तर याचा अर्थ एक्स वाय ची लेंथ किती असायला पाहिजे? एक्स सारखी, एक्स वाय सारखी, एक्स बी सारखी, सीडीचा ए बी सारखी, ए बी सारखी. नाही सीडी एवढी, आधी सीडी एवढी अशी 5 सीडी. याचा अर्थ काय होतो की जर पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी जर एकरूप असेल ना तर पहिला आणि तिसरा पण तर एकरूप असणार ना. कारण पहिला आणि दुसरा जर एकरूप आहे, पहिला आणि दुसरा एकरूप आहे रेषाखंड, याचा अर्थ दोघांची लांबी सारखी आहे. 5-5 समजा कन्सिडर करा, 5 सेंटीमीटर. पण दुसरा पण तर तिसऱ्याशी एकरूप आहे, म्हणजे दुसऱ्याची जर 5 सेंटीमीटर असेल आणि तो तिसऱ्या बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, याचा अर्थ तिसऱ्याची पण लेंथ 5 सेंटीमीटरच असली पाहिजे. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की पहिला आणि तिसरा पण कॉन्ग्रुएंटच असणार आहे. म्हणजे पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आहे असेल आणि दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर पहिला तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल. कळलं? इफ सेगमेंट AB is congruent to segment CD, जर AB CD बरोबर कॉन्ग्रुएंट आहे and CD EF बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट CD is congruent to segment EF, then म्हणजे तर जर असं असेल, हे दोन्ही गोष्टी जर असतील, जर ABCD बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि CD EF बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, तर पहिली आणि तिसरी म्हणजे AB आणि EF पण कॉन्ग्रुएंट असेल. कळले तिन्ही पण प्रॉपर्टीज? येस मॅम. पहिली रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशीच एकरूप असतो, रिफ्लेक्सिव्हिटी है ना, बरोबर. सिमेट्री म्हणजे पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा तिसऱ्याशी, सॉरी पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा पहिल्याशी कॉन्ग्रुएंट असतो, ती सिमेट्री. आणि ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे पहिला रेषाखंड दुसरा रेषाखंडाशी, दुसरा तिसऱ्याशी जर एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असतो. त्यानंतर आपल्याला मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट, आता मिड पॉइंट आपल्याला माहित आहे, मिड पॉइंट हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. मिड पॉइंट काय करतो? मिड पॉइंट म्हणजे मध्यभाग, समान 2 भाग करतो. रेषेचे, तुमच्या रेषाखंडाचे सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो है ना. म्हणजे आता समजा एखादा सेगमेंट असेल PQ, तर तिचा मिड पॉइंट जो आहे तो या दोघांच्या मध्येच असणार, बरोबर आहे, आणि या लाईनवरच असणार. म्हणून त्यांनी काय दिलंय बघा, डेफिनेशन कशी दिली मिड पॉइंट. इफ A', M', B, म्हणजे हा M मध्ये असणार एकतर पहिला, तर P आणि Q च्या जर तो मिड पॉइंट असायला पाहिजे तर 2 अटी असतात. मिड पॉइंट, कोणताही पॉइंट सेगमेंटचा मिड पॉइंट होण्यासाठी 2 कंडिशन्स आहेत, अटी आहेत. पहिली अट म्हणजे तो पॉइंट त्या सेगमेंटच्या एंड पॉइंटच्या मध्ये पाहिजे, म्हणजे दोघांच्या मध्ये पाहिजे तो पॉइंट, म्हणजे अशी बिटवीननेस यायला पाहिजे. P', M', Q मध्ये यायला पाहिजे तो पॉइंट. आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या दोन्ही सेगमेंट होतात PM आणि MQ, या दोन्ही पार्ट आहेत हे इक्वल असायला पाहिजे, PM आणि MQ, तर तो मिड पॉइंट होतो. लहान मोठे असतील, PM आणि MQ लहान मोठे असतील तर
तो मिड पॉइंट होत नाही. इक्वल पाहिजे. जे पण दोन पार्ट झाले एम मुळे, पीक्यूचे, पीक्यू आहे आणि हा एम आहे, तर या एम मुळे जे पण दोन पार्ट झालेले आहेत, एक पीएम आहे हा आणि दुसरा हा एम क्यू आहे, हे दोन्ही पण कसे असले पाहिजे, कॉन्ग्रुएंट सेगमेंट असला पाहिजे. कसे असला पाहिजे, एक रूप रेषा. दुसरी अट अशी आहे, दुसरी अट काय असणार आहे की एक तर पी डॅश एम डॅश क्यू पाहिजे आणि दुसरं सेगमेंट पीएम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम क्यू. या दोन कंडिशन जर फुलफिल झाल्या तरच आपण काय म्हणू शकतो, एम काय आहे, एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पीक्यू. PQ. इथे एबीचा दिलेला आहे, इथे एबीचा हे बघा, इफ ए डॅश एम डॅश बी अँड दोन अटी आहेत बघा इथे. एक तर ए डॅश एम डॅश बी म्हणजे तो ए आणि बी च्या मध्ये असला पाहिजे पॉइंट, आणि सेगमेंट एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम. म्हणजे आपण अजूनपर्यंत नॉर्मल डेफिनेशन, आपल्याला फक्त काय माहित होतं मिड पॉइंटचं, हे दोन सेगमेंटचे इक्वल पार्ट. दोन पण इथे समान. जॉमेट्रीमध्ये, इथे जॉमेट्रीची डेफिनेशन दिलेली आहे, भूमितीमध्ये कशी त्याची व्याख्या बनेल ती दिलेली आहे भूमिती भाषेमध्ये. जॉमेट्रीच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला ती डेफिनेशन दिलेली आहे मिड पॉइंटची. कळलं? हो दोन मॅम. कंडिशन असतात. त्यानंतर आपल्याकडे आहे टीचर बॅग घेता का स्क्रीन? पीक्यू आहे आणि एम त्याच्यामध्ये आहे, आणि एम असा आहे की पीएम आणि एम क्यू इक्वल. कंपॅरिझन आता आपण जसं कॉन्ग्रुएन्सी शिकलो, सेगमेंटची कॉन्ग्रुएन्सी. आता सेगमेंट कॉन्ग्रुएंट कधी असतात, जेव्हा त्यांची लेंथ इक्वल असते, लेंथ सेम असते, तेव्हा ते कॉन्ग्रुएंट. पण काय सगळ्याच सेगमेंट कॉन्ग्रुएंट नसतात ना, काही लहान मोठ्या पण असतात. कंपॅरिझन असतं, त्यांच्यात कंपॅरिझन होतं, लेस दॅन, ग्रेटर दॅन, असं तीन गोष्टी असतात ना, एका इक्वल असणार किंवा कोण मोठा असणार आणि किंवा तो छोटा असणार. लेस दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन किंवा इक्वल. इक्वल ज्यांची लेंथ असते त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट होतो, ते झालं. लहान मोठेपणा ठरवण्यासाठी लेंथ वर डिपेंड आहे. आता इथे आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की एबी ची लेंथ कमी आहे आणि सीडी ची जास्त आहे लेंथ, त्यामुळे मग तुम्ही काय लिहू शकता, तुम्ही दोन प्रकारे हे कंपॅरिझन लिहू शकता, दोन्ही साइन वापरू शकता. कोण लहान आहे ह्याच्यामध्ये, लहान कोण आहे, एबी. मग तुम्ही असं लिहू शकता, हे बघा, सेगमेंट एबी इज लेस दॅन सेगमेंट सीडी, असं लिहू शकता. हे लेस दॅनचं साइन आहे, म्हणजे तोंड कोणाकडे आहे, सीडी कडे, कारण सीडी मोठा आहे. ही साइन जी आहे ती लेस दॅनची, सेगमेंट एबी म्हणजे पहिला जे नाव लिहितो ते छोटं असतं. सेगमेंट एबी इज लेस दॅन सेगमेंट सीडी. किंवा मग काय लिहू शकता, सीडी जर पहिला लिहाल तर ग्रेटरचं साइन द्यावं लागेल, कारण सीडी तुम्ही आधी लिहिलेला आहे. सेगमेंट सीडी, आमच्याकडे पाऊस चालू आहे तर आम्हाला ऐकू येत नाही. सेगमेंट सीडी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एबी, असं पण तुम्ही लिहू शकता. दोन वे लिहू शकता, दोन्ही साइन वापरून लिहू शकता, पण दोन्ही साइन वापरताना नीट वापरायचं. आता एबी जर पहिलं लिहिताय तर एबी छोटा आहे, मग सेगमेंट एबी जर पहिलं लिहिताय तर लेस दॅनचं साइन वापरावं लागेल, लेस दॅन सेगमेंट सीडी. आणि सेगमेंट सीडी जर आधी लिहिताय तर सीडी मोठा आहे, मग ग्रेटर दॅनचं साइन, सेगमेंट सीडी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एबी.
दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, पण साईन वापरताना बरोबर वापरायची. तुम्ही नाव कोणतं पहिलं लिहिताय त्याच्यावर साईन डिपेंड आहे. बरोबर आहे. हे कंपॅरिझन या दोघांसाठी तुम्ही ह्यापैकी काही लिहू शकतात. पण एबी जर पहिला लिहिताय सेगमेंट एबी तर लेस दॅनचं साईन येणार, कारण एबी छोटा आहे. येतं ना तुम्हाला हे साईन वापरता, लेस दॅन, ग्रेटर दॅन? येस मॅम. नाही येत? येतं मॅम. येतं मॅम. त्यानंतर आपल्याला आहे परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट ऑफ ऑर रेज. तर दोन्ही सेगमेंट किंवा रेज परपेंडिक्युलर कधी असतात, जेव्हा ते दोघं एकमेकांसोबत 90 डिग्रीचा अँगल करतात तेव्हा. परपेंडिक्युलर कधी असणार, जेव्हा ते एकमेकांना जिथे छेदतात तिथे काय बनायला पाहिजे? 90 डिग्री अँगल. परपेंडिक्युलर कधी? 90 डिग्री अँगल परपेंडिक्युलर. याच्यामध्ये खूप मोठी डेफिनेशन दिलेली आहे. त्याचा काय एवढा डेफिनेशन जर तुम्हाला म्हणजे समजायचं असेल तर आपण पाहिजे तर नंतर घेऊ, पण एवढं काय त्याच्यामध्ये नाहीये. पुढे तुम्हाला दिलंय डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता समजा ना, बघा एक छोटासा कन्सेप्ट राहिला तो फक्त सांगतो. डिस्टन्स, आता समजा एखादी लाईन आहे, ही लाईन आहे समजा एबी लाईन, आणि एबी लाईनच्या बाहेर मी कुठलाही एक पॉइंट घेतला, समजा पी पॉइंट. तर या पी पॉइंटचं, हा पी पॉइंट एबी पासून किती अंतरावर आहे हे कसं कळेल मला? आता पीचं जर मला एबी पासूनचं डिस्टन्स पाहिजे तर मी काय करेन, मी बोलेल अरे मी हे डिस्टन्स घेऊ का, की हे घेऊ, की हे घेऊ, की हे घेऊ, हे घेऊ. कारण पी पासून मी बऱ्याच रेषा काढू शकते लाईन कडे जाणार आहे. मग मला जर पी आणि एबी, रेषा एबी आणि वरती पी बिंदू आहे, त्याचं पीचं आणि या रेषेमधलं जर अंतर पाहिजे ना, तर कोणतं घ्यायचं माहिती आहे मुलांना? नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. बाकी सगळे डिस्टन्सेस जे असतात ना ते ऍक्च्युअल डिस्टन्स नाही आहे. म्हणजे पी पॉइंटचं आपण काय शिकतोय की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, एखाद्या बिंदूचं रेषेपासूनचं अंतर, ही रेषा आहे आणि या रेषेच्या बाहेर एखादा बिंदू आहे, तर या बिंदूचं या रेषेपासूनचं अंतर कोणतं घ्यायचं? तर जे परपेंडिक्युलर आहे ना, असं सरळवालं, ते खरं डिस्टन्स असतं. बाकी पी पासून तुम्ही लाईनवर बऱ्याच रेषा अशा काढू शकतात, पण ते डिस्टन्स नसतं. जे डिस्टन्स आहे पॉइंटचं लाईन पासूनचं ते कोणतं असतं? कोणता डिस्टन्स घ्यायचा? परपेंडिक्युलर, म्हणजे तो सरळ येणारा डिस्टन्स, ते खरं डिस्टन्स. परपेंडिक्युलर म्हणजे पी एबी पासून, पी जो आहे तो एबी पासून एवढ्या अंतरावर आहे. इथे पी पॉइंट जर असेल तर त्याचं एबी पासूनचं अंतर एवढं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. पी डी समजा, पी डी. कळलं? बाकी आपण दुसरी एक्सरसाइज आपण नंतर घेऊ, ठीक आहे? होमवर्क. बाकी 1.1 सगळं करून 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 कम्प्लीट करायचंय. 1.1. ओके मॅम. यस मॅम. पूर्ण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि सगळ्यांनी कंपल्सरी होमवर्क टाकायचंय. कंपल्सरी होमवर्क टाकायचंय. ओके मॅम. थँक्यू मॅम. बाय टीचर, गुड नाईट. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. गुड बाय नाईट. टीचर. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू टीचर.